सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात निंभोरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नीमा पालकर आणि रमेश पालकर राहणार फलटण या दाम्पत्याने 1 एकर जागा दान केली आहे। संबंधित जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहणार आहे। तसेच काही महिन्यातच रुग्णांवरही उपचार सुरू होणार आहे। पालकर दाम्पत्यांचे सामाजिक दातृत्वाचे निंभोरे पंचक्रोशीसह फलटण तालुक्यातून कौतुक होत आहे। निंभोरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पालकर दाम्पत्यांनी जागा दिली आहे। बांधकामासाठी जागा दान करणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे, कारण या जागेवर रुग्णांसाठी इमारत उभी राहून उपचार केले जाणार आहेत। अशा दानशूर व्यक्तीचे जिल्हा परिषद तसेच निंभोरे ग्रामस्थ कायमच ऋणी राहतील, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले। निंभोरे येथील आपली जी काही जमीन होती ती आपण जिल्हा परिषदेला आरोग्य केंद्रासाठी दान केली आहे। तर एवढी मोठी आज लाख मोलाची कोटीची संपत्ती आपण या ठिकाणी कुठल्या उद्देशाने आणि काय उद्देश ठेवून आपण दान केले? काय झालं माहिती का, जमीन आम्ही खरेदी केली त्यावेळेला माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते, पण काही लोकांनी आमच्या सहकार्याने अनोळखी माणसांनी मला पैसे दिले। त्यांचे उपकार मी कसे फेडू हेच कळत नव्हतं। जमीन घेतल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी मी त्यांचे पैसे परत केले बिनव्याजी। त्या सर्व लोकांचे, अज्ञात लोकांचे मी आत्ता आभार मानतो। आणि आम्ही हे कष्टाने घेतलेली जमीन आहे, त्याच्यावर कोणाचाही बोजा नाही, आम्हाला कुठलेही कर्ज नाही, कुठलीही मोठी आम्हाला हाऊस करायची हे नाही। पण या गावात आरोग्य केंद्रासाठी 10 वर्ष जागा बघत होते। 2-3 ठिकाणी फॉरेस्टची जागा बघितली, त्यांना ती मिळाली नाही। गावातही काही लोकांनी बघायचा प्रयत्न केला, पण ती जागा त्यांना मिळाली नाही। त्यामुळे आम्ही असा विचार केला की जर गरिबांचं काम होत असेल तर ही जागा आम्ही फुकट द्यायला तयार झालो। त्या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता, पण आम्हाला कुठलंही प्रलोभन किंवा कोणाच्याही दबावाखाली आम्ही ही जागा दिली नाही। आम्ही स्वकष्टाने घेतलेली जागा गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपली मदत व्हावी, गावकऱ्यांसाठी आमचं आयुष्य गेलं, आमच्या पंजोबांचं गेलं, म्हणून गावासाठी आम्हाला ही देणगी देण्याचे आम्ही निश्चित केलं। आणि त्या साहेबांनी आमचा एकुलता एक मुलगा गेला, तोही मुलगा आज जवळजवळ 12-13 वर्ष झाली जाऊन, पण अजूनही लोक त्याची आठवण काढतात की तुमचा मुलगा असा होता तसा होता। प्रत्येकाची स्वभाव मिसळून सर्वांना त्यांनी आपलंसं केलं होतं थोड्याच कालावधीत। त्यामुळे त्याची आठवण म्हणून आम्ही हे योगदान पंचायत समितीला केलेलं आहे। त्यामुळे 2 फायदे झाले, एक आमच्या मुलाचं नाव अमर राहिलं आणि सर्वसामान्य गोरगरिबांचं फुकट औषध मिळणार म्हणून त्यांना तो फायदा झाला। हाच उद्देश आमचा होता, यामागे कुठलंही राजकारण नव्हतं, काही नव्हतं। शासनाकडनं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणूनच मोठा बोर्ड राहणार, कारण शासनच तिथं इमारत बांधणार आहे, बाकी सर्व खर्च शासनच करणार आहे। आपण त्यांना जागा दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आत कोणशेला तुमची बसू। काय झालं, मुलाचं नाव लागलं, विषय संपला। कारण मुलाच्या नावाने हॉस्पिटल होणं म्हणजे ती परत आपलीच जबाबदारी आली, पण तेवढा खर्च करायची आपली ताकद नाही। आणि कसं आहे, काही लोक म्हटले तुम्ही हॉस्पिटल का कम्युनिस्टकडनं आपण हे करू, मदत घेऊ, पण ते व्याप कोण करणार हो? आपण जागा दिली की ती बाकी सगळं बघतील। आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की आम्ही सरकारीच हॉस्पिटल काढू आणि लवकरात लवकर काम सुरू करू। निंभोरे गावातील मी ग्रामस्थ आपल्या प्रलंबित राहिलेल्या सरकारी दवाखान्याबद्दल थोडं सांगू इच्छितो की कितीतरी दिवसापासून हा प्रलंबित राहिलेला कार्यक्रम हा आपल्या रमेश पालकर यांच्या रूपाने आपल्याला तो साकार झालेला आहे। त्यांनी आपल्याला 1 एकर जागा 6 पदरी आळंदी पंढरपूर
रोडवर 6 पदरी याच्या रोडच्या शेजारी 1 एकर जागा आम्हाला विना अनुदान घेता सरकारी दवाखान्यासाठी त्यांनी मंजूर करून आपल्याला नावावर करून दिलेला आहे। तरी ह्याच्यामुळे गोरगरीब जनतेला आणि वयस्कर माणसांना दवाखान्याची सोय जवळच होणार आहे गावाशेजारी। त्याच्यामुळं असणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व लोकांची गैरसोय हटणार आहे आणि हे सगळं रमेश अण्णांच्या कृपेमुळे आपल्याला हे फलित झालेलं आहे। त्याच्याबद्दल सगळे पंचक्रोशीतील आणि गावातील सगळी मंडळी त्यांचे आभार मानत आहेत। मी शामराव कुंडीबा कांबळे, राहणार निंभोरे, तालुका फलटण, जिल्हा सातारा। मी आता आमच्या गावातील एका दानशूर व्यक्तीची कहाणी आपणास मी सांगत आहे। आणि आळंदी ते पंढरपूर असा जाणारा 6 पदरी पालखी मार्ग, या पालखी मार्गाच्या शेजारी रोडच्या लगत रमेश अण्णा पालकर हे बागायतदार इथे आहेत आणि त्यांनी या पंचक्रोशीतील निंभोरे गाव परिसर आणि गोरगरीब, अनाथ आणि वयस्कर माणसाच्या उपचारासाठी दवाखान्याची अत्यंत गरज असताना जागा उपलब्ध होत नसता अनेक अडचणी आल्या। गेली 20 वर्ष तो हा प्रकल्प प्रलंबित होता, परंतु रमेश अण्णा यांनी स्वतःची 1,60,00,000 रुपये किमतीची 1 एकर जमीन शिवसाहेबांच्या नावे करून तिथं दवाखान्याला त्यांनी ती जमीन दान केलेली आहे। आणि या त्यांच्या फार मोठ्या देणगीबद्दल आमचे गाव आणि परिसर रमेश अण्णा यांचे अत्यंत ऋणी आहोत। कारण आता या गावामध्ये जवळपास कोणताही दवाखाना नसल्यामुळे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर सर्वसामान्य गरीब, गोरगरीब आणि गरजू आणि ज्येष्ठ नागरिक यांना उपचार आणि सर्वसाधारण जर त्याच्यामध्ये बाळंतपणासाठी ज्या काही अडले नडलेल्या लेडीज असतात त्यांची सुद्धा अत्यंत सोय होणार आहे। अशा याचा महान कार्याबद्दल आम्ही निंभोरे गाव ग्रामपंचायत आणि परिसर त्यांच्या आता ऋणी असून त्यांचे आभार मानतो। या कामी जे रमेश अण्णांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल माढ्याचे लोकप्रिय खासदार श्रीयुत रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे आल्यानंतर त्यांचा अतिशय उचित असा सत्कार केलेला आहे आणि या कार्याबद्दल त्यांचे अत्यंत आम्ही निंभोरे गाव आणि गावाच्या परिसरातील लोकांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांचे आभार मानलेले आहेत।